ज्यांना बॅटिंग करा ना त्यांना फिल्डिंग मांडून द्या सूर्यवाल्यांना. ए रुपये बॅट सोर ना ती नंतर करजे बाकी बॅटिंग करजे नंतर बॅटिंग करजे बाकी तुमच्यासाठी येलो खास. चला शतरशीन लावून घ्या पंच. चला शतरशीन लावून घ्या. या सामन्याला भरपूर वेळ गेलेला आहे. कमीत कमी 25 ते 30 मिनिटं अशीच वाया गेलेली आहे तरी सुद्धा सामना चालू होत नाही. सूर्यवाल्यांचे प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत इथे. प्रेक्षक भरपूर आले आहेत सूर्यवाले. स्टाइलिश खेळाडू अक्षय मैदानामध्ये जात आहे. पहली बार चप्पल में खेलते हुए अक्षय. चौथा हिरवा मानकुळी या संघाचा मॅन ऑफ द मॅच वैभव माली उर्फ गुड्डू. दोन बेर पिऊन आलेला सुजित मैदानामध्ये आलेला आहे. जाम पिसाले ते आता जाम पिसाल्यान. चला पाऊस चालू झालेला आहे. ऊन सुद्धा आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण काही आपल्याला बघायला मिळते. व्यासपीठ सुद्धा सुंदर आहे. जर गाडी चालू केली तर व्यासपीठ पुढे जाईल असा हा व्यासपीठ. चलता फिरता व्यासपीठ इथे. पहली बार व्यासपीठ चलता फिरता इधर हुआ है वो वे केतन मुकदम के टूर्नामेंट में. वैभव माली मॅन ऑफ द मॅच. भावेश थले ग्रामपंचायत सदस्य वेणले आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायचे. तसेच 40+ चे खेळाडू नारायण पाटील आपण सुद्धा यायचंय. उद्या सुद्धा याच मैदानावर आपल्याला भावेश थले कंपनी अध्यक्ष चषक पाहायला विसरू नका. पहिला चेंडू कॅप्टन जेपीला. पहिला चेंडू पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. व्हाईटचा इशारा केतन मुक्कादम यांच्याकडून. अतिरिक्त धावसंख्या बाहेर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती. गावदी ओवळी 1. दुसरा चेंडू तो सुद्धा व्हाईट. लगातार 2 चेंडू व्हाईट टाकले. जेवून भरपूर आले सूर्यवाले. कारण पहिले ते आले होते नंतर जेवायला त्यांना पाठवला. लगेच 2 चेंडूवर 2 व्हाईट. पुढचा चेंडू जेपीला हलूच कट गॅप मध्ये एकदा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण ते मात्र एकदा रोखू शकत नाही. खातं ओपन केले जेपी यांनी आणि संघाचे धावसंख्या झाले ती बिनबाद 3.
केतन पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका बघायचा झेल होतोय का मात्र अतुल कुठल्याही पद्धतीने झेल घेण्यासाठी तयार नव्हते मात्र एक धाव सहज रीतीने पूर्ण केले तिथे उन्हाचा कडक कडक ऊन इथे पडलेले आता आता मात्र बॅटिंग बघायला आवडेल सर्व प्रेक्षकांना जेपी केतन पुढचा चेंडू जेपी याला आता मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडा उचली घेतली होती विकेट किपरच्या हातात डॉट चेंडू निघतोय हा मात्र धाव संख्या स्थिर आहे ती फक्त ना फक्त 4 बॉबी आपला चाय इथे मागवायचा आहे पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका चेंडू जाईल का हा परीक्षण आहे मात्र झेल बाद जेपी आउट जय दुर्गा बी बहादूरपाडा आपला संघ हजर राहायचा आहे शेवटचे काही चेंडू शेष आहेत केतन याचे खेळाडूचं नाव माहित नाही आम्हाला केतन आता मात्र सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता जसा पहिला चेंडू जेपीला डॉट केला उचली घेतली होती हा चेंडू खाली राहिला होता म्हणजे दोन्ही चेंडू टाकतोय केतन उचली सुद्धा घेतो आणि चेंडू खाली सुद्धा राहतो पवन केतन याचा पुढचा चेंडू खेळेल आता मात्र मोठा फटका चेंडू जाईल का चेंडू जातो सीमा पार षटकार पहिला षटक समाप्तीनंतर गावदी ओवली या संघाची एक गडी बाद फक्त ना फक्त 10 दुसरा गोलंदाज अतुल अजून पिसरलेला गोलंदाज अजून आलेला नाही कधी येईल बघायला भेटेल तुम्हाला अतुल पुढचा चेंडू आता मात्र औषध मारला फटका गॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकत नाही धाव संख्या 1 ने पुढे सरकली ती 1 बाद 11 ओवली 12वा खेळाडू इथे हजर नाही मोनिश आता मात्र चेंडू उंची घेतलेल्या बघायचे दोन्ही पंच एकमेकांकडे बघत आहे आणि केतन मुक्कादमांच्याकडून बाहेरचा इशारा अतिरिक्त धाव संख्येमध्ये बाहेर धाव संख्या 1 ने पुढे सरकती 12 अनुभव भरपूर आहे केतन म्हणूनच व्यासपीठ चांगला बनवलेला आहे त्यांनी पुढचा चेंडू अतुल आता मात्र पुन्हा चेंडू तोच आणि हा चेंडू फ्रेट असणार आहे नो बॉल लगातार 2 चेंडू त्यांनी उंची घेतली होती अतुल यांनी पहिला चेंडू व्हाईट हा चेंडू नो गेलेला आहे आणि हा चेंडू फ्री असेल अतुल पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका मारण्याचा चेंडू बीट झालाय तिथे विकेट किपरच्या हातात चेंडू डॉट पवन 1 6 मारले पवन याने पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका बघायचा आहे झेल उडायला कुठला क्षेत्ररक्षण तिथे येत नाही मात्र 1 धाव पूर्ण झाले 2 धाव होतात का बघायचं आहे आणि चांगल्या रीतीने 2 धावा पूर्ण केलेल्या तिथे धाव संख्या 2 ने पुढे सरकते ती गावदी ओवली या संघाची एक गडी बाद 14 पुढचा चेंडू
आणि फुलटॉस नो बॉल बिमर. दोन बिमर नियम नाही वाटते या. धावसंख्या एकने पुढे सरकती 15. पुढचा चेंडू अतुल्याचा खेळेल पवन. आता मात्र पुन्हा फुलटॉस चेंडू आणि हा सुद्धा बिमर तिथे झालेला घोषित केले पंचांनी. 1+1 बिमर. आता अतुल 2 बिमर झाले तुझे. आता मात्र बघायचंय जयदुर्गा सुरी कुठला गोलंदाज इथे वापरतोय कमीत कमी 3 चेंडू टाकण्यासाठी. 3 चेंडू टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतो बघायचा आहे. अतुल इज बॅन्ड. धावसंख्या किती झालेली आहे ती 17. 15 झालेले आहे. 1+1 17. पहिल्या षटकामध्ये 10 झालेल्या. पहिला 1 धाव, दुसरा व्हाईट, तिसरा नो बॉल. 13 झाल्या. चौथा डॉट, पाचवा 2 धावा. 15 झाल्या. 1 व्हाईट. हा नो बॉल. 18 1 धाव. 18 झाल्या. फ्री चालू असणार आहे. आता मात्र गोलंदाजी मध्ये चेंजिंग केलेली आहे. सुजित आलेला आहे. सुजितला तर मजा येईल 3 चेंडू टाकण्यासाठी. मानकोली चौथा मानकोली आणि जयदुर्गा बी भादोडपाडा. सुजित पुढचा चेंडू फ्री टाकण्यासाठी आलेला आहे. मात्र सुंदर चेंडू बॅटची. तुला असं वाटलं होतं की बॅटची कडा घेतली आहे आणि अपील सुद्धा जोरात केला होता त्यांनी. मात्र 2 धावा सहजरीतीने पूर्ण केल्या होत्या. विकेट किपरच्या हातात चेंडू होता तरी सुद्धा 2 धावा इथे पळून काढले ते गावदेवी ओवळी या संघाने. धावसंख्या 2 पुढे सरकली ती 1 गडी बाद 20. हा चेंडू फ्रीड होता. अतुलला ते समजलं नाही. अतुलने अपील केला. चेंडू उंच उडवला आणि 2 धावा काढल्या. पुढचा चेंडू सुजित. पुन्हा चेंडू सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. कुठल्याही पद्धतीने शॉट खेळण्यामध्ये बॅट्समनला शॉट मारण्यासाठी तकलीफ केला होता चेंडूने. पुढचा चेंडू. हा चेंडू सुद्धा सुंदर. बघा 3 चेंडू लगातार चेंडू डॉट केले होते. मात्र 2 धावा ते खर्च केल्या होत्या. मी पहिलेच बोललो होतो की सुजित पिसरलेला आहे. 3 चेंडू डॉट केलेले त्यांनी. मात्र विकेट किपरच्या थोडासा गैरसमज झाला. जिथे फ्री चेंडू होता तिथे त्यांनी त्या झेल उडवला त्यांनी आणि 2 धावा त्यांनी काढून काढल्या. धावसंख्या 2 पुढे सरकली ती 1 गडी बाद 20. जर 6 चेंडू दिले असते ना सुजितकडे 6 ते 6 चेंडू डॉट केले असते. परंतु रणनीती चेंजिंग केली काहीतरी. धनाजी थले यांची सुद्धा उपस्थिती इथे लाभलेली आहे. उद्याच्या स्पर्धेसाठी सुद्धा उपस्थित लाभा. मॅक
तिसरं षटक वैयक्तिक पहिलं केलेलं पवन, पहिला चेंडू मॅक याचा. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात बीड झाले तिथे बघायचं आहे, मात्र कुठल्या पद्धतीने ते धाव झालेले नाही. चौथा एरवा मानकुली आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा याच्यानंतर होणार सामना बिग मॅच. एक तरफ वैभव माली, एक तरफ जगदीश नाईक. मॅक पुढचा चेंडू खेळ पवन. आता मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता, पण पवनला काय समजलं LBWचा नियम इथे नाही आहे या स्पर्धेमध्ये. मात्र अपील केला होता मॅक यांनी, त्याला वाटलं होतं की चेंडू स्टंपला आदळला असता, परंतु हा निर्णय आहे की LBW इथे नाही आहे. पुढचा चेंडू मॅकचा पवन याला. पुन्हा चेंडू, हो हो, एक गेंद के साजन के घर, षटकार. साजन तो अभी खेलने वाले हैं. धाव संख्या 6 वाढली ती 26. दोन चेंडू डॉट गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारतोय तो A1 पवन. चौथा इरा मानकुली संघाचे सर्व खेळाडू उपस्थित झालेले आहे, तरी सुद्धा जय दुर्गा बी टेमगरपाडा आपण कुठे असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्यात यायचं आहे. मॅक्स पुढचा चेंडू पवन. आता मात्र पुन्हा चेंडू, कुठे गेला चेंडू, हो हो, रुपेश यांच्या हातामध्ये चेंडू. मात्र एकदा पूर्ण बघायचं, 2 धावा सहजरीतीने पूर्ण केल्या तिथे. असा चेंडू असं वाटलं होतं लेग साईडच्या बाहेर चेंडू गेला असेल, मात्र चेंडू ऑन साइड रुपेशच्या हातामध्ये चेंडू. धावा दोन्ही पुढे सरकली ती 28. मॅक्स पुढचा चेंडू पवन याला. स्टायलिश फलंदाज आहे पवन. आता मात्र मोठा फटका लेग साईडला मारला बरं का, गॅप मध्ये आहे चेंडू, जाईल चौकार. धावसंख्या 4 वाढलेली आहे ती 32 आणि या षटकातील शेवटचा चेंडू शेष. मॅक काय गोलंदाजी केली होती सुजित यांनी, 3 चेंडू निर्धाव टाकले होते, मात्र विकेट किपरच्या हातातून 2 धावा घेतल्या. लाईव्ह जर बघत असेल तर विकेट किपरच्या हातातून 2 धावा. मॅक शेवटचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्यात तिथे बीट झाले, तिथे डॉट चेंडू निघतोय. तिसरं षटक समाप्तीनंतर जयदुर्गा गावदी ओवली या संघाची 1 गडी बाद 32. जयदुर्गा बीट टेमगरपाडा आणि चौथा मानकुली. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जयदुर्गा टेमगरपाडा बी चलता फिरता व्यासपीठ आहे, या व्यासपीठावर तुम्ही टॉस करण्यासाठी यायचं आहे. कधी पण गाडी चालू होईल आणि व्यासपीठ पुढे जाईल. अक्षय आपण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करता. सुजित नाराज झाले, 3 चेंडू फक्त टाकायला भेटले सांगते तो. पुढचा चेंडू, पहिला चेंडू ऑफ साइडला मारला पडका, गॅप मध्ये चेंडू सरकतो, हॅलो हॅलो, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. मोहित पहिल्याच चेंडूवर चौकार मारतोय तो मोनिश. दुसरा चेंडू मोनिश याला. आता मात्र मोठा फटका मारण्यानंतर चेंडू बीट करतो तिथे विकेट किपरच्या हातात अतुलच्या. कुठली धाव नाही या चेंडूवर. हा चेंडूवर फिरला असता अजूनही चेंडू त्यांनी उडवला असता. मोहित पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची कडा विकेट किपरच्या हातात निसटला हा झेल.
मात्र एक धाव रोखू शकत नाही तिथे. धावसंख्या एकने पुढे सरकती ती 37. शेवटचे 3 चेंडू शेष. टेमगरपाडा जयदुर्ग बीट टेमगरपाडा आणि चौथा हिरवा मानकोळी. आता मात्र मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. बिग 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 षटकार. धाव संख्या 6 ने पुढे सरकली 43. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. भादवड जयदुर्ग बी टेमगर पाडा. सॉरी, नावामध्ये बदल होतो इथे वारंवार. कोणी सांगतो भादरपाडा, कोणी सांगतो टेमगर पाडा. वाईटचा इशारा. अधिक धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकती ती 4 44. शेवटचे 2 चेंडू शेष या इनिंग मधले. A1 पवन अजूनही मैदानामध्ये. फुलटॉस चेंडू पूर्ण फायदा उचलता आला नाही तिथे. मात्र गॅप मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. शेवटचा चेंडू शेष 48 धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू शेष 48. कमी असतील तर वाढवत आहो. आता मात्र बघायचंय काय घडलं त्या चेंडूवर. कुठली ऍक्शन झाली नव्हती तिथे. मात्र वाईटचा इशारा 1+1. धावसंख्या 50. आता जेपीच्या चेहऱ्यावर हसी आलेले आहेत. धावा झालेत 50. आउट होली तरी 50 धाव होले ना. बस ना. आता खेळायला मजा येईल. शेवटचा चेंडू शेष. आता मात्र मोठा फटका. सुजित पाहायचंय. सुजितच्या डोक्याचा वरून सीमारेषा बाहेर चौकार. 5-4. धावसंख्या झाले गावदेवार. 22 तले विद्यमान सदस्य आहेत. वेले ग्रामपंचायत चे सदस्य 22 तले. कोण टॉस जिंकला? टॉस जिंकला कोणी? चौथा हिरा मानकुळी संघ टॉस जिंकलाय. या स्पर्धेसाठी चेतन माली भाटाले यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. केतन मुकादम, कारण व्यासपीठ सुद्धा सुंदर आहे. चालता फिरता व्यासपीठ तयार केलेल्या केतन मुकादम यांनी. चला जेपी शतरशन लावून घ्या, कारण 54 धावा झालेले आहेत. तुझ्या चेहऱ्यावर हसी आहे. 55चा टार्गेट दिले आहे जयदुर्गा सुरू या संघाला.
छोटू जयदुर्गा सुरी संघ छोटू आणि केतन ही सलामी जोडी मैदानामध्ये आलेले आहेत. 24 चेंडू मध्ये तब्बल 55 धावांचं लक्ष्य आहे समोर. जर या मॅचला जर पाणी पडला तर कदाचित आपल्याला हसणं हे भरपूर बघायला मिळेल. पावसाची तीच खरी मजा असते लोटांगण घालणं. पंचांच्या भूमिकेमध्ये भारत छत्री घेऊन चाललेला आहे. अजून पाणी पडलं आणि त्याच्या पुढे छत्री घेऊन चाललेला आहे. उन्हाचा ताण आहे म्हणून छत्री घेतली त्यांनी. दाढीचे केस खरतील ऊन पण पडून. चौथा हिरा मानकुली के पास है. विनीत माली वैभव माली और जय दुर्गा बीट टेमघर पाड़ा के सामने है जगदीश नाइक. चला टाइमपास करू नका. जेपी शतरक्षण लावून झालेला आहे. पहिला चेंडू घेऊन पवन जबरदस्त बॅटिंग केली होती त्यांनी. पवन यांनी पहिला चेंडू खेळला. छोटू रुपेश पहिला चेंडू ऑन साइडला. चेंडू जागच आहे. आता मात्र एक डाव पूर्ण बघायचा आहे. दुसरी डाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण. खातं खोललेलं आहे जयदुर्गा सुरी संघाचं आणि वैयक्तिक सुद्धा. विजयाचं लक्ष आहे ते 55. जबरदस्त कॅच घेतलेला आहे. सोडलेला आहे. असं वाटलं होतं झेल घेतला होता. काही क्षणात झेल खाली पडला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 3. A1 पवन दुसरा चेंडू तिसरा चेंडू घेऊन जात आहे तो केतन याला. पहिल्या चेंडूवर 2 दुसऱ्या चेंडूवर झेल सोडून 1 धाव. पुढचा चेंडू आता मात्र झेल उडालेला आहे. बघायचा कुठला शतरक्षण येतो आणि सुंदर झेल इथे आणि पहिला फलंदाज बाद होतोय जयदुर्गा सुरी संघाचा केतन. शून्याचा चष्मा घेऊन परत जातोय केतन. विजयाचं लक्ष 55 आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. पवन यांचा पुढचा चेंडू खेळले रुपेश. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र चेंडू लेग बायचा अपील केला होता. तिथे मात्र पंचांनी खुणा करायचे आहेत कारण मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे आपल्याकडे आहेत. धावसंख्या 22च्या स्वरूपात एकदा पूर्ण झाले. तिथे धावसंख्या 1 ने पुढे सरकती 4. 1 बाद 4 जयदुर्गा सुरी या संघाची. पहिला षटक मार्गावर पवन पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याचा चेंडू बीट झालाय. तिथे निशान आल्या आल्या चेंडू पाठवण्याच्या मागे चेंडू डॉट केला होता त्यांनी निशान याने. A1 पवन या षटकातील शेवटचा चेंडू शेष. निशान सुलो चेंडू केला होता मात्र चेंडू कुठे गेला दिसत नाही. मात्र आता दिसला चेंडू. चेंडू पकडलाय आणि एकदा पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती
1-5. कारण गवत भरपूर झाले, चेंडू खालून गेला तर दिसत नाही, मग क्षेत्ररक्षण धावला तेव्हाच समजतोय की त्याच्याकडे चेंडू गेलेला आहे. हिरवा चेंडू असता मग खेळाडूंनी क्षेत्ररक्षणी गवत फेकला असता. त्याला वाटला की माझ्या हातात चेंडू, पण तो गवत गवत असता. मग खरोखर आता मला कॉल आला होता की व्यासपीठ अतिशय सुंदर आहे. दुसरं षटक घेऊन आले तो नवीन गोलंदाज प्रेषित. प्रेक्षकांना बघूया खुश करतो का प्रेषित. निशान. प्रेषित पहिला चेंडू निशानला, पहिला चेंडू लेग टर्न आणि बॅटची उपरा चेंडू लागलेला एकदा पूर्ण. मात्र राजाने थ्रो केला होता की खालून फेकला होता काय समजलं नाही. कुठल्या अंदाजाने थ्रो केला होता राजदीपने काय त्याच काय समजलं नाही. आपण नाही का छोटा असताना कॅच घे तसा तसा थ्रो होता हो. प्रेषित पुढचा चेंडू. आता मात्र भरपूर टर्न झाले तिथे, ऑफ म्हणजे खूपच बाहेर आहे. व्हाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकती ती 1-8. प्रेषित पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका. कुठला क्षेत्ररक्षण तिथे झेल घेण्यासाठी जात नाही, मात्र एकदा पूर्ण सहज रीतीने बघायचं आहे. 2 धावा सुद्धा पूर्ण केलेले आहेत. कमीत कमी 36 ते 40 वर्ष झालं छोटू याला, तरी रनिंग तशी आहे तशीच आहे. माझ्या जमान्यामध्ये तो खेळत होता, रनिंग तशीच आहे. रनिंग मध्ये काही फरक पडत नाही त्यांच्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 10. तलवार पुराणी आहे लेकिन धार वही आहे. पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दणदणीत खणखणीत हा जातोय षटकार. धावसंख्या 6 ने झपाट्याने वाढली ती 16. पुढचा चेंडू प्रेषित. आता मात्र पुन्हा चेंडू भरपूर टर्न झालेला आहे तिथे. या वेळेला त्यांनी जास्त टर्न केला होता. विकेट किपरला सुद्धा पकडता आला नाही. मात्र 1+1 अशी धावसंख्या 2 ने पुढे सरकते 18. विजयाचं 55 लक्ष आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. याच्यानंतर बिग मॅच जयदुर्ग बी टेमगरपाडा आणि चौथा हिरवा मानखोली. प्रेषित. प्रेक्षकांचे मन जिंकताना प्रेक्षित. आता मात्र चेंडू पडल्यानंतर छोटूच्या वरून गेला चेंडू विकेट किपरच्या हातात. या चेंडूने कदाचित छोटूची टोपी सुद्धा पडली असती, पण ती वाचली. पुढचा चेंडू प्रेषित. रुपेश. आता मात्र मोठा फटका. झेल कोण घेतो बघायचं. जेपी धावतोय, मात्र 1 धाव पूर्ण आणि 2 धावा सहज रीतीने पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 20. या षटकातील शेवटचा चेंडू शेष. अजूनही 35 धावांची गरज आहे. 13-35. फिरकीच्या जादूमध्ये त्यांना पकडलेला आहे जयदुर्गा सूर्य या संघाला. फक्त एक मोठा फटका सोडून बाकी सर्व फटके हे सिंगल डबल ने खेळलेले आहेत जयदुर्गा सूर्य हा संघ. प्रेषित. शेवटचा चेंडू छोटू.
चेंडू डॉट झालाय तिथे. ए 5 जा पाणी येले 12 मध्ये 35 पाहिजे. बारा चेंडू 35 धावा. एकच फलंदाज बाद झाले तो केतन. आता पाणी पडलेलं आहे. आता आता मजा येईल 12 चेंडू बघण्यासाठी. घालेंगे लोटांगण सगळं होतील आता. जयेश जयेश वाचला. जयेश यांचा पहिला चेंडू खेळेल निशान. आता मात्र एलबीचा अपील सुद्धा करणं गरजेचं नाही इथे, कारण एलबीडब्ल्यू आउटच नाही इथे. जर एलबीच नियम असता तर कदाचित या चेंडूवर एलबी झाला असता, कारण जेपीने चेंडू बरोबर टाकला होता स्टंपवर. पुढचा चेंडू जेपीचा खेळ रुपेश छोटू. आता मात्र मोठा फटका. छोटूचा चेंडू हातामध्ये जयदीपच्या आणि दुसरा फलंदाज बाद होते रुपेश राजदीप. आता मात्र खेळाडू आला तो पिसाळलेला आहे. आता कत्ती चेंडू कत्ती षटकार मार त्यालाच माहित नाही, कारण अशा अशा ज्या 10 बॉलामध्ये 50-60 धावा असल्या तर सुजितला ते प्राधान्य देतात जयदुर्गा सूर्य हा संघ. आता मात्र 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. त्यानुसार त्याला फलंदाजीसाठी पाठवलेला आहे आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजीचा मारा करतोय तो जेपी. जेपी यांचा पुढचा चेंडू निशान. 10 मध्ये 35. थोड़ी थोड़ी रिमझिम रिमझिम क्रीडा नगरी में. जेपी फुलटॉप चेंडू आणि पुरेपूर फायदा उचललेला निशान यांनी. हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार. 9-29. 9-29 विजयासाठी. अजूनही मॅच संपलेली नाही, अजूनही मॅच बॅलन्स आहे. जब तक सुजीत मैदान में तब तक. जेपी यांचा पुढचा चेंडू खेळ निशान. आता मात्र मोठा फटका. पायचा झेल होत आहे का. आता मात्र झेल घेतलेला आहे आणि आऊट. तिथे सूर्यवल्यांची झगडा झालेला होता शका नाही, तसं काही झालं नाही. मात्र इथे सीमारेषेच्या आतमध्ये झेल घेतलेला आहे आणि तिसरा फलंदाज बाद होत आहे तो जयदुर्गा सूर्य या संघाचा निशान. आता मात्र पिसालेला खेळाडू अतुल स्ट्राईकला मात्र जाम पिसालेला आहे, कारण अतुल यांनी 3 चेंडू बिमर टाकले होते. त्याचा फायदा घेतो का बघायचा आहे. आता मात्र 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे विजयासाठी जयदुर्गा सूर्य या संघाला. पहिल्या चेंडूवर षटकार मारला ना तर कदाचित तो 2 चेंडूवर 2 षटकार मारेल असा फलंदाज आहे. पुढचा चेंडू बघा बघला बोतला लगेच षटकार आला का नाही आला. जेपीला मी पहिलेच बोललो होतो की तो जाम पिसळले, अजून फलंदाज पोहोचला नाही त्याच्यामुळे षटकार मारला त्यांनी. आता विजयासाठी 7 चेंडू 23 धावांची गरज. पुढचा चेंडू आता मात्र बॅटची कडा एक साईडला चेंडू बघायचा एकदा पूर्ण. मात्र दुसरी धाव घेईल का. गच्चा क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चौकार.
6 चेंडू आणि 18 धावांची गरज विजयासाठी. अठरा 18 बरोबर आहे. 6 चेंडू 18 अतुल. आता मात्र पहिला चेंडू ऑन साइडला मारला फटका, मात्र एकच धाव घेईल तिथे सुजित. त्याला माहित आहे जर मी 5 चेंडू खेळलो होतो कदाचित मॅच जिंकून देईन जयदुर्गा सूर्य या संघाला. 5 चेंडू 17 धावांची गरज. अजय दुसरा चेंडू अजयचा. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. आता फुटो चेंडू झेल होता तिथे, मात्र आता मात्र 2 धावा सहजरितीने पूर्ण केले आहेत तिथे. धावसंख्या 2 पुढे सरकली ती 40. अजूनही 4 चेंडू 15 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाही. अजूनही मॅच संपली नाही जयदुर्गा सूर्य या संघाची, कारण अजूनही मैदानामध्ये सुजित मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू अजय. आता मात्र मोठा फटका लेग साईडला. झेल होतं का बघायचं आहे, आणि झेल सोडलेले आहे तिथे. आता डायरेक्ट हिट झाले तिथे, मात्र 2 धावा सहजरितीने पूर्ण केले आहेत. धाव संख्या 2 पुढे सरकते ती 42. 3 चेंडू 13 धावांची गरज. 3-13. चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग कुठले चालतील, चेसिंग कंपल्सरी. 3-13. आता मात्र मोठा फटका बघायचा राजदीप, आणि गॅप मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाही. या चेंडूवर सर्वांचं लक्ष असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर कदाचित शेवटच्या चेंडूवर 3 असतील. हा चेंडू डॉट राहिला तर जयदुर्गा सूर्य संघाचे प्रेक्षक घरी जातील. या चेंडूवर सगळ्यांचं नजर आहेत. या चेंडूवर काय घडेल कोणाला माहित नाही, मला सुद्धा माहित नाही. मी पहिलेच म्हटलं होतं सुजित जाम फिसलले. 2 चेंडू 9 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हरेल सांगू शकत नाही. या चेंडूवर सर्वांची नजरा. पुढचा चेंडू अजय. आता मात्र मोठा फटका. चेंडू जाईल बिग 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 अँड बिग षटकार. बघा सूर्यचे प्रेक्षक जात होते, त्यांना थांबवून ठेवलेलं आहे सुजित यांनी. आता मात्र रोमांचक. 1 चेंडू 3 धावा. चेसिंग कंपल्सरी. मी वारंवार म्हणत आहे ते चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग कुठले चालतील, मात्र चेसिंग कंपल्सरी. पहिलेच म्हटलं होतं 10 चेंडू मध्ये 35 धावा असताना एकट्याने 33 धावा कुठून काढलेल्या आहेत. मात्र शेवटच्या 1 चेंडूवर 3 धावा पाहिजेत. एक चेंडू 3 धावा. काय घडेल, काय बिघडेल, कोण जाईल घरी कोण राहील इथे, हा शेवटचा चेंडू शेष. कोण जाईल समोरच्या रस्त्यावरून घरी, कोण जाईल मागच्या रस्त्यावरून घरी, या चेंडूवर समजेल. समोर समोर माझ्या समोर आहे तिथून ओवली जाणार, माझ्या मागे आहे तिथून सूर्य जाणार. कोण जाणार, सूर्य की ओवली, ओवली की सूर्य. शेवटचा चेंडू शेष. कोण गेला, सूर्य गेली. गावदेवी
ओवली हा संघ इथे विजय झाले. शेवटचा चेंडू डॉट गेलेला तिथे. सुजित यांनी जी फलंदाजी केली होती खरोखर मॅन ऑफ द मॅच होता, पण तसं काही झालं नाही. A1 पवन 1 विकेट आणि 33 धावा. पहलेच म्हटलं होतं जब तक सुजीत है ना तब तक मैच है. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याने 3 चेंडू निर्धाव टाकले होते आणि त्यात 2 धाव माग पडल्या सुजित. कदाचित या चेंडूवर एक चेंडूवर 1 धाव पाहिजे असती. जे अतुल यांनी जी झेल घेऊन जो